मान्सून महाराष्ट्राच्या किती लांब? केरळमध्ये यायला उशीर का होतोय? पुढचे काही दिवस वादळी पाऊस नेमका कुठे बरसणार? सगळं जाणून घेऊ. 26 मेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. पण मान्सूनला पुढची वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण नसल्यानं त्याचा पुढचा प्रवास संथ गतीने सुरू झालाय. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हामुळे लाहीलाही झालेल्या नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा होती. यंदा मान्सूनपूर्व पावसाचा कहर काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत असला तरी विदर्भात मात्र उन्हाचा पारा 40शी पार गेलाय. गेला आठवडा विदर्भात कडाक्याचं ऊन आहे. अशातच मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आणखीन काही दिवस आता वाट पाहावी लागणार आहे. सॅटेलाइट इमेजनुसार दक्षिण भारतात ढगाळ वातावरण असून त्याचा प्रभाव दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणाच्या किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असून यामुळे सोसाट्याचे वारे आणि वादळही येण्याची शक्यता असते. आता हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा 23 तारखेनंतरचा पुढचा प्रवास रखडलेला पाहायला मिळतोय. मान्सून 1 जूनला केरळला दाखल होत असतो. यंदा तो 26 मेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण यंदा 26 मे नंतर म्हणजेच 1 जूनच्याही नंतर तो केरळमध्ये दाखल होऊ शकतो असं बोललं जातंय. त्याचं कारण म्हणजे मान्सूनसाठी पोषक वातावरण अजूनही बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं दिसत नाहीये. केरळमध्ये उशिरा दाखल झाल्यानं मान्सून महाराष्ट्रात सुद्धा उशिरा दाखल होईल. यंदा मान्सूनवर एल निनोचं सावट पाहायला मिळतंय. तो आधीच सरासरीच्या कमी बरसणार आहे, त्यातही उशिरा येणार आहे. त्यामुळे यंदाचा मान्सूनचा हंगाम संकटाचा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. आता आयएमडीनं जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागामध्ये पुढचे काही दिवस अलर्ट देण्यात आले ते सुद्धा जाणून घेऊ. हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार जाईल तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळतोय. 27 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये रेड अलर्ट आहे. वाशिममध्ये सुद्धा उन्हाचा रेड अलर्ट आहे. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये सुद्धा उन्हाचा पारा 40शी पार पाहायला मिळेल. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये सुद्धा उन्हाचा पारा वाढलेला पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, हिंगोली, नांदेड, जालना आणि संभाजीनगर त्याचबरोबर नाशिकमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण त्याचबरोबर विदर्भामध्ये आपल्याला उन्हाचा पारा चढलेला पाहायला मिळेल तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान कमी पाहायला मिळेल. 28 तारखेला विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. पण त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील सगळेच जिल्हे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये 28 तारखेला वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. 29 तारखेला सुद्धा विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. यामुळे उन्हाचा पारा 40शी पार गेलेला पाहायला मिळेल. काही जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असेल आणि पावसाच्या सरी सुद्धा बरसतील. नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नांदेड, सोलापूर, सांगली या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. 30 तारखेला विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या विदर्भामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट होता त्याच विदर्भामध्ये 30 तारखेला तापमान कमी होणार आहे आणि वादळी पाऊस तिथे पडू शकतो असा अंदाज आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा त्याचबरोबर यवतमाळ या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या हवामानातले बदल कायम असणार आहेत. कुठे कडक असं ऊन तर कुठे वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा अजून सुद्धा कायम आहे. मान्सून पुढची वाटचाल कधी करतो, कशी करतो याकडे आपली नजर असणारच आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.